आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता बघा नमो शेतकरी योजनांचा आता ताजे आणि महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी आपण बघणार आहोत। तर बघा काल आपण बघितलं होतं की नमो शेतकरी योजनांचं बघा हप्त्याचे वितरण जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले आणि त्यानंतर बघा मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून ते पत्रकार परिषदेमध्ये बोलले की नमोचा 7वा हप्ता वितरण करण्यात आलेला आहे। बघा तर बघा जवळपास 1932 कोटी रुपये वितरण जो आहे ते काल करण्यात आले। बघा बऱ्याच शेतकऱ्यांना काल वेगवेगळ्या अमाउंट मध्ये योजनाचे पैसे जमा झाले। जसे की बघा काही शेतकऱ्यांना पीएम किसानचा 20वा हप्ता पेंडिंग मध्ये राहिला होता, अशा शेतकऱ्यांना नमोचा 7वा आणि पीएमचा 20वा हप्ता अशा मिळून 4000 रुपये जमा झालेले आहे। काही शेतकऱ्यांना नेहमीप्रमाणेच 2000 रुपये जमा झालेले आहेत। बघा शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का? बघा आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा नमो शेतकरी योजनाचा 7वा हप्ता आता शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर कालपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। म्हणजे की बघा 1932 कोटी रुपये हे वितरण आता करण्यात आलेले आहे आणि शेतकरी मित्रांनो काय शेतकऱ्याला 10,000 रुपयाच्या वरी सुद्धा पैसे जमा झालेले आहे। काही शेतकऱ्यांना 4000 रुपये सुद्धा पैसे जमा झालेले आहे। बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला 2000 रुपये मिळाले असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। तसेच चॅनलला सबस्क्राइब करायचं आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे। तुम्हाला कोणत्या कारणानिमित्त बघा 2000 रुपये मिळाले? बघा काही शेतकऱ्यांना 10,000 रुपये आणि 10,000च्या वरी सुद्धा पैसे मिळाले आहे। बघा शेतकरी मित्रांनो, बघा आता म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांना रेग्युलर मध्ये पैसे मिळाले बघा त्याचे कोणतेही हप्ता पेंडिंग मध्ये राहिला नव्हता, अशा शेतकऱ्यांना नेहमीप्रमाणे 2000 रुपये जमा झालेले आहे। बघा तर सर्वात जास्त रक्कम जर आपल्याला बघितलं झालं तर बघा ज्यांचा हप्ता पेंडिंग मध्ये होता, काही कारणानिमित्त त्यांच्या हप्ता आता थांबला होता, अशा शेतकऱ्यांना जवळपास 10,000 वरून जास्त पैसे त्यांच्या बँक अकाउंटवर जमा झालेले आहे। आताची सर्वात ही मोठी बातमी आहे। बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याचे बघा पेंडिंगमुळे काही कारणानिमित्त बघा ज्या शेतकऱ्यांचे जे काय पीएम किसानचे पैसे जमा झालेले नव्हते, अशा शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर हे 10,000च्या वरी सुद्धा पैसे जमा झालेले आहे। आणि ज्या शेतकऱ्याचे काही प्रॉब्लेम होते म्हणजे की रेग्युलर मध्ये पैसे मिळत होते, अशा शेतकऱ्याला नमोचेच पैसे मिळाले आहे। ज्या शेतकऱ्याला पीएमचे पैसे 20वा हप्ता सुद्धा मिळाले नव्हता, अशा शेतकऱ्याला बघा पीएमचे 2000 रुपये आणि नमोचे 2000 रुपये असे दोन्ही योजनाचे पैसे मिळून शेतकऱ्याला 4000 रुपये काल मिळाले आहे। आणि ज्या शेतकऱ्याला आज पैसे मिळणार होते बघा आता कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा नाही झाले, कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा झाले व तसेच कोणत्या बँकेत पैसे जमा झाले हे सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणारच आहोत। बघा शेतकरी मित्रांनो, त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले कारण की बघा या शेतकऱ्यांच्या हप्ता आता मोठ्या प्रमाणात पेंडिंग मध्ये होते आणि तो नमोचा 7व्या हप्त्याबरोबर जमा झाले। तर बघा काल भरपूर शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती पैसे क्रेडिट झालेला SMS आला, परंतु अजून जर ज्या बघा राज्यात बघितलं तर मोठ्या प्रमाणात शेतकरी नमोचा हप्ता पासून वंचित आहे। तर काही जिल्ह्यामध्ये बघा अद्याप ही हप्ता वितरित झालेला नाही। बघा तुम्ही नमोच्या हप्त्यासाठी पात्र असून सुद्धा नमोचा हप्ता त्या ठिकाणी तुम्हाला मिळाला नसेल। बघा शेतकरी मित्रांनो, बऱ्याच आपल्याला कमेंट सुद्धा येत आहे, बऱ्याच शेतकऱ्याला पैसे सुद्धा मिळाले आहे, म्हणजे की नमो शेतकरी योजनाच्या योजनेत पात्र असून सुद्धा शेतकऱ्याला अजून सुद्धा नमोचा हप्ता या ठिकाणी मिळाला नाही। तर त्याचे कारण काय असू शकते? बघा शेतकरी मित्रांनो, तर हे हप्ता कधीपर्यंत तुमच्या खात्यात जमा केला जाईल आणि या बरोबरच बघा जो नमोचा 8वा हप्ता आहे यांचे बाकी आहे तो कधीपर्यंत तुम्हाला मिळणार आहे? बघा नमोचा 8वा हप्ता सुद्धा जे काय बाकी आहे आपल्याला भेटायला तो कधीपर्यंत तुम्हाला मिळणार? कारण बघा 8व्या हप्त्याचे कालावधी देखील आता पूर्ण झालेला आहे। या 8व्या हप्त्याचे देखील 4 महिने पूर्ण झालेले आहेत। बघा तर हे हप्ता देखील कधीपर्यंत तुम्हाला बघा तुमच्या बँक अकाउंटवर हे जमा करण्यात येणार आहे, कधीपर्यंत जमा करण्यात येणार आहे अशा प्रकारे संपूर्ण अपडेट या ठिकाणी आपण बघणार आहोत। तर बघा ज्या शेतकऱ्याला किंवा ज्या जिल्ह्यात अद्यापही नमो शेतकरी योजनाचा हप्ता जमा झाला नाही, ज्यांना बघा त्यांना नमोचा हप्ता जमा न होण्याचे जे कारण आहे ते स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे, ते कारण आपण या ठिकाणी बघणार आहोत। बघा शेतकरी मित्रांनो, ही आताची सर्वात मोठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बातमी दिलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता बघा आणि बघा त्यांच्या खात्यात हे नमोचा 7वा हप्ता कधी जमा केला जाईल हे देखील माहिती आपण पुढे सांगणारच आहोत।
बघा बऱ्याच शेतकऱ्याला आपल्याला कमेंट्स केलेला आहे की दादा आमचे पैसे जमा झालेले आहेत. बघा अमरावतीवरून सुद्धा कमेंट्स आलेले आहे, बीडवरून सुद्धा कमेंट्स आलेले आहे, भरपूर जिल्ह्यातून आपल्याला कमेंट्स आलेले आहे. बघा आमच्या जिल्ह्यात पैसे जमा नाही झालेले. शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक काय का बघा कोणत्या बँकेत पैसे जमा झालेले आहे हे सुद्धा तुम्हाला सांगतो. बघा आता शेतकरी मित्रांनो बघा आता काल 7वा हप्ता वितरित झाला, परंतु मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही नमो शेतकरी योजनाचा हप्ता त्यांच्या खात्यात हे जमा झाला नाही. तर बघा काल काही तांत्रिक अडचणीमुळे बँकेचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे काल नमोचा हप्ता लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही. बघा शेतकरी मित्रांनो बँकेचा प्रॉब्लेम असल्यामुळे लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात हे नमोचे 2,000 रुपये जमा झालेले नाही. ज्या शेतकऱ्यांना या मुख्य 5 बँकेत खातं असेल, कारण या 5 बँका दुसऱ्या बँकापेक्षा सर्वात फास्ट डिजिटल बँकिंग जे काय सर्व्हिस प्रदान करतात. बघा या 5 बँकेत ज्यांचे खातं होते त्यांना काल नमोचा हप्ता त्या ठिकाणी मिळाला. या मुख्य 5 कोणत्या बँका आहेत त्या या ठिकाणी आपण बघणारच आहोत. लक्ष देऊन ऐका, बघा लक्ष देऊन बघा. बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला लक्ष देऊन, आता थोडासाच व्हिडिओ 1 मिनिटाचा राहिलेला आहे, लक्ष देऊन बघायचं आहे, कान देऊन ऐकायचं. बघा शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले आपण हे जाणून घेणार की कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे जमा झालेले आहे. बघा बँक आहे तर आहे बघा HDFC बँक, दुसरी बँक आहे ICICI बँक, तिसरी बँक आहे कोटक महिंद्रा बँक, चौथी बँक आहे XCCS बँक, तर त्यानंतर 5वी बँक आहे ती SBI. अशा जे काय फास्ट डिजिटल बँकिंग सर्व्हिस प्रदान करणाऱ्या हे मुख्य 5 बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांचे खातं होते त्यांना काल त्यांच्या खात्यात हे पैसे जमा करण्यात आलेले आहे. बघा ज्या शेतकऱ्यांना जिल्हा सरकारी बँकेत खातं असेल, ग्रामीण बँकेत खातं असेल किंवा इतर अन्य बँकेमध्ये खातं असेल, ज्या शेतकऱ्याला बघा फास्ट डिजिटल बँकिंग जे काय सर्व्हिस प्रदान करत नाहीत, म्हणजे की DBD प्रक्रिया पैसे लेट होण्याचा टाइम लागतो, अशा बँकेत काल त्या ठिकाणी पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे आज अशा बँकेत पैसे जमा होणार. बघा ज्या बँक जे काय बघा स्लोमध्ये डिजिटल बँकिंग सर्व्हिस देतात, ज्या बँकेत जिल्हा मध्यवर्ती बँक असेल किंवा ग्रामीण बँक असेल किंवा बघा कॅनरा बँक असेल किंवा युनियन बँक ऑफ इंडिया किंवा युनियन बँक असेल, बघा अशा बँक शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेली रक्कम उशिरा अपडेट केली जाते. कारण या बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात जे काय लोड सर्व्हिस डाऊन असते. बघा शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचा पॉईंट, ज्या शेतकऱ्याला पैसे जमा नाही झाले असेल, शेतकरी मित्रांनो तुमचं बँक बघा युनियन बँक सुद्धा असू शकते बघा, आणि तुमचं आणि बघा सेंट्रल बँक सुद्धा बँक अकाउंट असेल, इंडियन बँकमध्ये तुमचं अकाउंट असेल. आता तुम्हाला जे का महत्त्वाच्या 5 बँका सांगितल्या त्या बँकेच्या मध्ये सर्वात आधी पैसे जमा झालेले आहे. म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा इथून सुद्धा शनिवारपर्यंत सगळ्या शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर पैसे जमा होणार आहे. लक्षपूर्वक आहे. बघा ज्या बँक बघा स्लो मध्ये डिजिटल बँकिंग सर्व्हिस देतात त्या जिल्ह्यामध्ये वरती बघा युनियन बँक आहे शेतकरी मित्रांनो, बऱ्याच बँक आहे व तसे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का बघा ज्या शेतकऱ्याला अजून सुद्धा पैसे जमा झालेले नाही त्या शेतकऱ्याला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. बघा कालपासून 2,000 रुपये प्रत्येकी शेतकऱ्याच्या बँकेवर नमोचा 7वा हप्ता जमा झालेला व तसेच नमो शेतकरी योजनेच्या जे काय ज्या शेतकऱ्याच्या PM किसानचे 2,000 रुपये म्हणजेच की 20वा हप्ता जमा झाला नव्हता काही कारणानिमित्त, अशा शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनेच्या सोबतच असे नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये मिळून व तसेच PMचे 2,000 रुपये मिळून असे एकूण दोन्ही योजनांचे मिळून 4,000 रुपये जमा झालेले आहे. बघा आणि ज्या शेतकऱ्याला अजून सुद्धा पैसे जमा नाही झाले त्या शेतकऱ्याला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही, कारण की शनिवारपर्यंत तुमच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो आताची सर्वात ही मोठी बातमी आलेली आहे. शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्हाला पैसे जमा झाले असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि जर तुम्हाला पैसे जमा झाले नसेल तरी सुद्धा नक्की कमेंटमधून सांगा तुमच्या जिल्ह्याचं नाव. भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.